अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 55 आणि ओवी क्रमांक 1147 नंबरला थांबलो होतो. श्लोक क्रमांक 55, जेवढ्यांना शक्य आहे, जेवढे आले नाहीत त्यांनी, जेवढे ऐकतात याच्यावर, त्यांनी प्रत्येकाने 2-2, 4-4, 10-10, 5-5 वेळा वाचायचा. हा फक्त अर्थ त्याच्यातून कळेल. ते म्हणतात श्लोक क्रमांक 55 आहे, जेवढा मी आहे आणि जो आहे ते यथार्थपणे भक्तीने मला जाणतो. देव जेवढा आहे तेवढा. पवन झालो चराचरी, तेवढा जाणलाय की नाही? पवन झालो चराचरी, तेवढा जाणलाय की नाही? मी जेवढा आहे तेवढा जाणला नाही? जाणला. कारण पवन एक स्टेप आहे. अनुरेणुनी तोकडा तुका जाणला की नाही? तेवढा जाणला की नाही? नाही. पण पॉइंटला गेले, मोक्ष रेखे आला आणि भाग्य विनटला. जेवढा आहे तेवढा जाणला, जेवढा आहे आणि जसा आहे तसा नाही जाणला. त्यानंतर मला यथार्थपणे जाणून त्यानंतर प्रवेश करतो. ह्या ज्ञान लक्षणात्मक भक्तीच्या साह्याने जो माझ्याशी पूर्वसिद्ध सहज ऐक्यास पावतो, तो केवळ मीच आहे, तो मद्रूपच आहे, हे ऐकलेही आहेस बा. केवढं बारकावं सांगितलेलं आहे. ज्ञान लक्षणात्मक भक्तीच्या साह्याने. ज्ञान नको आहे आम्हाला, आम्ही असेच, आम्हाला ज्ञान नको आहे. ज्ञानाच्या साह्याने जो माझ्याशी पूर्वसिद्ध म्हणजे बाबाला भेटायच्या अगोदर, पण बाबा टॅक्स घेतो, टॅक्स त्याचा कशाचा? लायसन रिन्यू करायचं, टॅक्स घेतात, आहे की नाही? आणि आपल्याला काय घेणे, आपण आपलं असं बसून राहायचं, टॅक्स घ्या, नाही तर तिकडं काय करा, आम्हाला काय घेणं, आहे की नाही? असं टिळकांनी आवाज उठवला, लगेच मंडाले जेलमध्ये टाकलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी मिळवणारच. आणि टाकलं ना त्यांना जेलमध्ये. आणि त्यांनी सांगितलं समाजाला पेटवलं होतं टिळकांनी. मग ते अडाणी ज्याच्या गुडघ्यात मेंदू तोंडला, मग बरोबर आहे त्यांचं. समाजाला पेटवतो म्हणजे याला जेलमध्ये नाही टाकणार तर काय करणार? समाजाला कसं पेटवलं होतं त्यांनी? हां, बघा गोडे बाबाला समजतंय म्हणलं होतं काय. तो पूर्वसिद्ध सहज ऐक्यात पावतो, हे तू केवळ मीच आहे, तो मद्रूप आहे. ज्याला बाबांनी ज्ञान दिलं आणि जो ब्रह्मरूप झाला, तो बाबांनी केला म्हणून झाला की नाही? पहिलाच आहे. आणि बाबांनी कोणता ब्रह्मरूप केलं? जो ब्रह्मरूप आहे त्यालाच केलं. तो मद्रूप आहे हे ऐकले आहेसच. तिकडच आहे 1130 कारण अर्जुना, ज्ञानी हा माझा आत्मा आहे. ज्याला ज्ञान झालं त्याचा आत्मा कोण आहे? आपला आत्मा कृष्ण आहे, कृष्ण प्रत्यक्ष. आणि तो कृष्ण कोण आहे? आपला आत्मा कृष्ण आहे ना, आपण कोण आहे? आणि मग नवले कोण आहे? नंबर, नंबर प्लेट आहे नवले, बस. असे मी मागे 7व्या अध्यायात प्रतिज्ञेने बोललो होतो, असं गल्ली बोळात नाही. ही उत्तम भक्ती आहे. ही कल्पांच्या आरंभी भागवताच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला उपदेशली. कोणला? ब्रह्मदेवाला भागवताच्या निमित्ताने उपदेशली. आपण भागवताच्या निमित्ताने अडाणी असल्यामुळं आपण प्रल्हाद, ध्रुवबाळ, सीतेमातेचं लग्न, भगवान कृष्णाच्या लीला हेच ऐकायचं. आपण ब्रह्मदेवाला जे उपदेश केलं ते आपल्या वाट्याला येणार नाही, कारण ते स्पेशल टीचर आहेत ना, ते आपल्या शाळेकडं उपलब्ध नाही. कळालं असेल ना? 100% कळालं. आता ज्ञानी हिला 4थ्या भक्तीला स्वसंवित्ती म्हणतात, शैव हिला शक्ती म्हणतात, आणि आम्ही आपली परमभक्ती असे म्हणतो. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर ते म्हणतात, ज्यावेळेला तो या स्टेपला जातो त्यावेळेला तसे अलीकडील काठ, मध्यभागा पलीकडील काठ याप्रमाणे साध्य, साधन व साधक या त्रिपुटीहून पलीकडे जे शुद्ध स्वरूप
त्याच्याशी ऐक्य पाहून तो मला भक्त भोगतो. कोणाचा उपभोग घेतोय? सध्या आपण मानवी योनी ही परमात्म्याचा उपभोग घेण्यासाठी. उपभोग म्हणजे अनुभूती, अनुभूती म्हणजे वापर. काय? उपभोग म्हणजे वापर. जसा दासाचा वापर करून घेतात सेठ, तसा आपण कोणाचा वापर करून घेतोय? भगवंताचा. बघा, त्याच्याकडे अलीकडचा पलीकडचा, आधी मध्य अंती अवघा हरी एक, आणि एकची अनेक हरी झाला, है की नाही? तशा प्रकारे सिंधूच्या अंगाला स्पर्श केल्यावर म्हणजे समुद्राला मिळाल्यावर गंगा जशी समुद्र रूप होऊन शोभते, गंगा पळत पळत गेली आणि कोणाला जाऊन भेटली? समुद्राला. आणि आता ती समुद्राला भेटून सुद्धा ती कशी राहिली? गंगाच राहिली की नाही? गंगा सागर झाली. एक स्टेप प्लस झाली. आहे नाही? गंगा सागर बरोबर, प्रकृती पुरुष असा नाही. त्यांच्यामध्ये काय सांगणं माहिती का त्यांना? गंगा सागर म्हणजे आपण लक्षात नाही होत. त्यांचं म्हणणं काय? गंगा कोण झाली आता? गंगा सागर. सागर झाली गंगा, हे नाही? आणि ती सिंधूच्या अंगाला स्पर्श केला म्हणजे समुद्राला मिळालं. गंगा जशी समुद्र रूप होऊन शोभते म्हणजे समुद्रास भोगते. आता भोगते या शब्दाचा काय अर्थ आहे? समुद्र रूप होऊन शोभते. तसा माणूस देव होतो म्हणजे तो देवाचा उपभोग घेतो, म्हणजे मूळ अनुभूतीचा, मूळ स्वरूपाचा तो चार्ज घेतो. तसा प्रकार जो माझ्याशी ऐक्य पावलाय त्याच्या भोगाचा आहे. माझ्या भक्तीद्वारा विलक्षण सुखाचा उपभोग घेतो. विलक्षण, विलक्षण आपण घरच्यांना सांगा बरं, आम्ही विलक्षण सुखाचा आनंद घेतो. ते म्हणतील हे कळणार नाही. उलट ते म्हणतील नेमकं काय करतात काय माहिती आहे. त्याच्यामुळं ते गवळण एक म्हटली, यांच्या आपल्या घरच्यांना सगळे रिअल सांगायचं नाही. कारण घरची काय खातील? कुटी खातील. जी गाईला केलेली आहे ना ते खातील. ती जेवायचे नाही त्या दिवशी, ते काय खातील? कुटी खातील. घरची म्हणतील, गावची म्हणतील एवढी एवढी असतात काय घरची कुटी खातील म्हणलं. किंवा दोन आरसे स्वच्छ करून एका पुढे एक ठेवले तर, कोण? दोन आरसे. तसे दोन भक्त एका पुढे एक ठेवले तर ते कोण दिसणार? दोन एकच दिसणार. त्या दृष्टेपणाचा भर असतो. पाहतात, दोन्ही एकमेकाला पाहतात. हा आरसा त्या आरशाला पाहणार आणि तो आरसा याला पाहणार. मग त्याच्यात दृश्य राहणार का? दोन्ही द्रष्टा बनणार. द्रष्टा कशाला म्हणतात? पाहणारा. पाहतो त्याला दृश्य म्हणतात. आणि त्या दोघांच्या मध्ये जे त्याचं नाव काय आहे? दर्शन. आता दर्शन तर बाजूला गेला. ज्याचं नाव दर्शन आहे त्यालाच माहीत नाही, त्यांनी त्याचं दर्शन केलेलं नाही दर्शन नावाच्या माणसाने. तर हाही हे मला पाहतात तेव्हा हे कोण आहेत? द्रष्टा. आणि मी त्यांना पाहतो तेव्हा द्रष्टा. असे किती झाले द्रष्टे? आता एक झाले आहे. गणितात कच्चे येते. दोनच्या ऐवजी किती झाले? एक झाले. पैसे वाढतील का असे? मग नाही वाढणार. द्रष्टेपणाचाच भर असतो. म्हणजे पाहणारा, पाहण्याचा विषय. दोघे आरसेच द्रष्टे असतात. दोन्ही आरसेच आरशाला पाहतात ना. तसाच या ज्ञान लक्षणात्मक होणाऱ्या भक्तीत होणाऱ्या सुख व्यवहाराचा प्रकार असतो. काय आनंद येतो सांगता नाही येत. मुकया साखर चाखया दिदली, आणि बोलता ती बोली बोलवेना. मुक्या माणसाला साखर खायला दिल्यानंतर त्याला जर विचारलं साखर कशी आहे, तो कशी सांगू शकतो? गोड आहे असं सागर. अच्छा आहे नाही. एका कीर्तनाला आम्ही गेलो त्या दिवशी, तर मी म्हटलं तुम्ही बाळाला रडवता की नाही जन्माला आल्या आल्या मारून? तर बाळ रडताना काय म्हणत असतं? कोहम कोहम. ते कसं रडत असतं? तर मागे चोपदार 70 वर्षाचे ते त्यांनी करून दाखवलं बाळ कसं रडतंय ते. सगळे लोक त्यांच्याकडे बघत बसले. आणि एक दुसरा दृष्टांत झाला. म्हटलं एक झोपला होता, त्याला सकाळचे 2 दिसले. आणि पुढे जुने माळकरी बाबा 75 वर्षाचे, भरपूर माळान भरपूर पाठा त्यांचा, आणि ते पुढं बसले होते. प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स देत होते.
तर मी म्हणलं रात्रीचे 2 दिसत होते. तो डॉक्टर डोळसांकडे गेला तर तो म्हणला तुम्ही तिघं कशाला आले? तर ते बाबा म्हणले आया 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 आया. म्हणजे आता हा डॉक्टर फार आया आया. मला गप बसलो चाल म्हणतं की तेच आठवायचं आया आया आया. असा भगवंत आपल्याला रिस्पॉन्स देत असतो तिथे. त्या सुखाचा प्रकार असतो तो सांगताना. इतकेच नव्हे तर आरसा पाहणाऱ्याच्या समोरून बाजूला नेला. आता आपण सत्संगात नाही तरी सुद्धा आपण आरशात पाहिला, आपण आपला चेहरा उपभोगला, व्यवस्थित आहे, चाललो आणि मग रस्त्याने गेलो. आठवल्यानंतर आरसात पाहिजे का? बरोबर आपला चेहरा आपल्याला आठवतो ना. तसा तो सत्संगात असताना ठीक पण नसताना सुद्धा त्यातील मुखाचे प्रतिबिंब दिसणे ही गेले असते तरी सुद्धा पाहणारा आपल्या एकट्या वचन आपल्या मुख स्वरूपाचा आनंद उपभोगतो. तसं या जगामध्ये तो एकटाच राहतो. ते म्हणले जागा झाला तेव्हा त्याच्या पाठीमागं खूप लग्नाला गेला होता, तो वराडात होता आणि जागा झाल्या वराड कुठं गायब झालं ना. हा कोणती किती राहिला? एकटाच. तसं ह्या वराडात तो एकटाच राहिला. मग दुसरं उदाहरण दिलेलं होतं त्यांनी, त्याला द्वैतवादी शंका घेतील, तुम्ही कसं काय त्याचा उपभोग घेता? म्हणता शब्दाचा उपभोग जसा शब्दानेच घेतला जातो. शब्द सांगायचे त्यावेळेला काय लिहायला लागेल? शब्दच. आणि शब्दाचा उपभोग जसा शब्दाने घेतला जातो तसा. पण त्यांना कळणार नाही म्हणले ते, कारण त्यांच्या गावामध्ये जर सूर्याला पाहायचं असेल तर ते निरंजनी पेटून पाहतात सूर्याला. बघा माऊलींनी कशी चपराक मारली. किंवा आकाशाला यांनी खांब लावलेले आहेत, मंडपाला खांब लावलेले आहेत वाटतं म्हणतात. अजून काय सांगतात? अरे राजे पण अंगी नसतात, तो राजे पण काय भोगू शकेल? त्याप्रमाणे राजेपणाचे सुख काय भोगतो हे कसे समज? जर तो स्वतः राजा नाही झाला तर त्याला राजा काय आनंद लुटतो? तसा आत्मा जो झाला नाही किंवा जो आकाशच झाला नाही तो आकाशाला काय समजू शकतो? तसा जो स्वतः मद्रूप म्हणून जो मी म्हणजे मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे नाही, हे कालची रूपरेषा सांगतोय. बरोबर आहे तुमचं? हां, तर मध्ये असं अचकबचक करतोय मी. तुमचं बरोबर आहे शिंदे, आणि तुमचंच बरोबर नाही, सगळ्यांचं बरोबर आहे. कारण चालले कोणाच्या सत्तेने? त्याच्या. म्हणून जो मी म्हणजे मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे? जो स्वतःच ईश्वर झाला नाही त्याला ईश्वर कुठे? आणि आता बरेच लोक म्हणतात देव राहिला नाही, म्हणजे हाच कोण नाही झालेला आहे? यांनी ज्याला पाहिलं नाही त्याला देव कसा कळणार आहे? माझे स्वरूप ज्ञात नाही, मग तो माझी भजन भक्ती करील असे तरी कसे म्हणता येईल? आणि जरी तो म्हणले मी लय भक्ती करतो तरी कसं काय करतो? कारण भक्ती केव्हा होते? ईश्वराला जाणलं तरच ईश्वराची भक्ती होते, तशी होत नाही. बघा 46 नंबरचं ओळ काय सांगते? म्हणून मी न होणे नाही तया मीच आहे की, मग भजले हे काही बोलो किर. कसं काय म्हणता येईल हा मला भजतोय? त्याला म्हणतात नाही ज्याची अशी भक्ती ते पतित अभक्त, आणि हरिसीन भजत अंत येऊ. त्याप्रमाणे ते म्हणले मग तो कसा काय अंत येऊ? ज्याप्रमाणे तरुण स्त्री तरुणपणीच आपल्या तारुण्याचा उपभोग घेऊ शकते त्याप्रमाणे तो क्रमयोगी मत्स्वरूप होतो तेव्हा माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो. क्रमयोगी ज्याला पहिल्या स्टेपला गुरुनी नामात कानात मंत्र सांगितल्यावर तो जग लगेच ब्रह्मरूप झाला. पण दुसरा जो आहे त्याने स्टेप बाय स्टेप तिथपर्यंत प्रवास केला आहे म्हणून त्याला क्रमयोगी नाव दिले. पाण्याच्या लाटात आपण शेवटच्या स्पॉटला आलो जिथे काल थांबलो होतो. शेवटची ओळ ती, पाण्याच्या लाटा जशा सर्वांगाने सर्व बाजूनी पाण्याचेच सेवन करतात. लाट पळाली, स्वतःला गाडून घेतलं आणि लगेच दुसरी निर्माण झाली, तरी हे सगळे कोण आहेत? पाणीच आहे. पाण्याच्या लाटा जशा सर्वांगाने सर्व बाजूनी पाण्याचेच सेवन करतात किंवा प्रभा जशी बिंबाशी एकरूप होऊन बिंबरूपाने सर्वत्र शोभते. जी निघालेली सूर्याची प्रभा आहे ती कनेक्ट कोणाला आहे? कंटिन्यू सूर्यालाच आहे. आणि नटली तरी कोणाच्या याने नटलेली? त्या सूर्याच्या याने बिंबाने शोभते. अथवा पोकळी जशी आकाशात सर्वत्र आकाश होऊन व्यापून लोळत असते. इथपर्यंत आपण आलो होतो 48, बरोबर ना? 47, 48, 47 इथून सुरुवात झाली आपली. जसा बघा सूर्यप्रकाश हा किरणांच्या योगाने जरी नटला तरी तो कोण नटलाय? सूर्यच नटलेला आहे. लाटा जरी दिसल्या, एक निर्माण झाली, एक गाडली, दुसरी निर्माण झाली, उसळली, मावळली, तरी सगळं काय आहे? पाणीच आहे.
का गगन भरी धारा परी पाणी एकच विरा, तैसा या भूतकारा सर्वांगी तो. सगळीकडं तोच नटलाय. याला आपण काल इथपर्यंत येऊन थांबलो होतो. शरला सागर गंगा ओघी मिळे आणि आपणच खेळे आपणा माझी, परी खेळ खेळे परी डावियाना सापडे. तो एक खेळी अशा आणणारे. खेळ खेळायचा आहे पण त्या खेळामध्ये सापडायचं नाही. सापडलं तर काय येणार, काय होणार आपल्यावर, राज्य येणार. आणि मग राज्य आल्यानंतर पिदावं लागणार. कळतं ना, पिदावं लागणार तुम्हाला. जसा अलंकार स्वतः सोन्याला भसतो बघा, अंगठी कोणाला भसते, ती अनन्य आहे सोन्याशी. तसं आपण अनन्य आहे कोणाशी, आपल्याच स्वरूपाशी. आपलं स्वरूप काय, तत्वमसी ब्रह्मचैतन्य अहम ब्रह्मास्मी. जसा अलंकार स्वतः सोन्याला बसतो, अलंकार म्हणजे अंगठी आणि सोनं म्हणजे सोनं. आणि सोनंच कोण झालंय आता, अलंकार झालाय. आणि देवच कोण झालाय आता, माणूस झालाय. जसा अलंकार स्वतः सोन्याला बसतो, अलंकाराने सोन्याशी अभिन्न अनन्य असणे हे त्याचे नित्य भजन आहे. आता त्या सोन्याला, त्या अलंकाराला त्या सोन्याशी अनन्य राहण्यासाठी नित्य भजन करावं लागेल. म्हणजे काय काय वस्तू घ्यावं लागते त्याला, पकवास घेऊन त्याला अनन्य भजावं लागेल, आहे का नाही. कसं काय भजणार मामा तो, मग सांगा बरं कसा भजणार तो, तो फक्त ओळखणार. तशी ज्ञानदेव म्हणे भजा लोय क्लिष्टे. कसा आत्म्याला बजू शकतो. एखाद्या बाबाला खुश करायचं म्हणलं तर करू शकतो, तरी बाबा खुश नाही होणार. कधीतरी काहीतरी खुरपं काढीलच बाबा. हा, परंतु आत्म्याला कसं भाजायचं मग, ह्या व्यावहारिक स्टेपनी नाही. त्याला ओळखणं म्हणजे त्याला भजणं, त्याला जाणणं म्हणजे त्याचं भजन केलं. आणि मग न करताही तयाचे भजन झाले असे. त्या दृष्टीने जे तुम्ही समजताय तसे. जसा सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे नित्य भजन. नित्य भजन म्हणजे काय, मला आमच्या ताईने एका विचारलं आज, मग दादा ते भजन कसं काय रे करायचं सारखं, म्हणजे सारखं कामावर म्हणत राहायचं का, आपण सारखं म्हणत राहायचं कामावर नाही. काही टेन्शन नसेल तेव्हा न्यूट्रलमध्ये राहायचं, फ्री. पण जेव्हा प्रसंग येईल तेव्हा धान 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 गोळीबार चालू ठेवायचा. आणि प्रसंग गेला का परत रिलॅक्स आराम. असं का सारखं म्हणत राहायचं. सारखं म्हणणं म्हणजे सुद्धा येडं होऊ नये. हो, सारखी अवस्था होणं म्हणजे सुद्धा वेड होऊ नये. मी एकदा गेलो होतो बुधवारे बाबा, नारायण बाबा मालिकेमधले, महाडचे आणि श्रीपाद बाबा, तिघजण होते झंझणे बाबांच्या. आणि ते म्हणले एक ताई आहे त्यांच्या घरी गेलं, दरवाजा उघडला का जे अवस्थेत असती खोलल्यापासून दरवाजा तर आपण निघच तोपर्यंत. मग संवाद कधी करणार, जाणून कधी घेणार. ते म्हणले वेड होईल असं नाही. पाहता प्रत्येक गोष्टीला मीठ पाहिजेल कालवनात, पण किती पाहिजेल, लिमिट आहे. नाही तर आडदांड साचरा तांब्या फेकून मारीन. म्हणजे त्याला लिमिट पाहिजे कोणत्याही गोष्टीला. त्याप्रमाणे त्याचा तसा मद्रूप सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे. मग अभिन्न असणे म्हणजे काय सांगा गोडे बाबा. अभिन्न असणे, तुम्हाला देवाशी अभिन्न राहायचंय, भजन करायचंय. म्हणजे कसं काय करायचं, गाडी चालवताना पत्र वाजून भजन म्हणायचं की नाही. सांगा बरं. म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजायचं, अंगठीने स्वतःला काय समजायचं, अंगठीने स्वतःला काय समजायचं, देव. बरोबर, करेक्ट. तुम्ही डायरेक्ट सिद्धांत सांगितला, दृष्टांतावर तुम्ही मात करून पुढच्या लगेच जाऊन बसले. असं आपण नेहमी समजतो का नाही, का मामाच समजतो आपण, सांगा बरं. काय समजतो आपण येलकर. आणि आपण देव झालो म्हणजे बाकीचे पेटले जळाले आपल्याला काही त्यांचं घेणं देणं नाही. ती सगळी कोण आहेत, जनावरं, माणसं, झाडं, झुडपं, आहे का नाही. हां ती
सगळा से आपणा सहित ये भूते आशेषे माझ्या स्वरूपी अखंडित देखशी. सतत आपल्यास म्हणजे त्या सोन्याच्या अंगठीने स्वतःला काय समजायचं नाही, काय समजायचं नाही. आता तुम्ही काय समजायचं सांगितलं, पण काय समजायचं नाही. अंगठी समजायचं नाही, अंगठीने अंगठी समजायचं नाही. अंगठीने काय समजायचं? सोनं. आता हे अंगठीसाठी चालले का नाही? अंगठीची काय गरज म्हणून आम्ही घालत नाही काय. म्हणजे अंगठीने अंगठी नाही समजायचं, सोनं समजायचं. तसं माणसाने माणूस समजायचं नाही. काय समजायचं? देव आहे. देव असलो असं असं हिरमुसल्यावानी राहील का देव? हां हां. कसं तो कधी कधी नाटक करील. त्याला डायरेक्टरने सांगितलं रडायचं, आणि रडायचे त्याला काय दिलेले? पैसे दिलेत, पार्ट दिले. हां, मग त्यावेळेला तो करणार आहे. आणि रडून झालो परत म्हणणार कसा रडलो सांग बरं, आहे की नाही? याला काय म्हणतात? भजन आहे ते समजणे, त्याचे नाव भजन. काही न करणे म्हणजे खरं देवाचं भजन आहे, आणि करणं म्हणजे त्याच्यावर लेप चढवत राहायचं. सोन्याचा जसा अलंकार स्वतः सोन्याला बसतो, अलंकाराने सोन्याशी अभिन्न अनन्य असणे हेच त्याचे नित्य भजन. तसा तो भक्त मद्रूप होऊन कोणत्याही क्रियेविना मला बसतो. कोणती क्रिया करत नाही, निरंजनी बिरंजनी नाही. उलट जर खरा जर तो देव झाला आणि त्याला सांगितलं देवाची पूजा कर, तर तो ताट पेटविल, निरंजनी पेटविल, आणि पूजा कोणाची करील? कोणाची करील? हा, तू स्वतःचीच असलं जातला वळीन घे. असं म्हणल्यावर म्हणजे घरचे सगळे गुडं घेऊन जातील, हॉस्पिटलला नेतील, म्हणतील आता याचा कार्यक्रम पूर्ण उरकलेला आहे, आणि आता त्याला तिकडं 7 ते 8:30 पाठवायचा नाही. तिकडं जायला लागल्यापासूनच हेडवणी जास्त करायला लागलेला आहे. मग तू दुसरीकडं कुठं जा, पण तिकडं जाऊ नको. बस माझ्याशी अभिन्न असणे हेच त्याचे. आणि तसंच आहे नाथबाबा म्हणतात, पाजळली ज्योती कापुराची वाती ओवाळिता आरती भेद अनुरे. त्या कापुराची अग्नीशी संबंध राहिल्यानंतर तो कापूर अग्निरूप होतो. तसं देवाची भक्ती करणारा देव स्वरूप होऊन जातो. कधी कधी बघा काही लोक आहेत ना, आरतीच्याही पाया पडतात, आणि जो आरती घेऊन आलाय ना त्याच्या पाया पडतात, है ना? आता आपण घाईघाईमध्ये असतो म्हणून नाही पाया पडत त्याच्या. हे मोक गावाला निवांत आहेत लोक. असे भजने अभिन्न असणे हे त्याचे मला भजने, कारण ते कोणतीही क्रिया संभवत नाही. चंदनाचा सुगंध जसा चंदनाला सहज बसतो, सुगंध आणि चंदन दोन आहेत ना. हां, किंवा चंद्राची प्रभा जशी चंद्राला सहज स्वभावाने भजत अनन्य असते, ती तिच्यापासून वेगळी नाही. तसं देव भक्तापासून किंवा भक्त देवापासून भिन्न नाही, अभिन्न आहे. त्याप्रमाणे त्या अद्वैत स्थितीत खरोखर क्रिया सहन होत नाही. दोन भक्त भेटले ना, दोन फक्त एकमेकांना बघत राहतील, फक्त बघत राहतील, काहीच बोलणार नाही, शांत. तिथे बोलणं म्हणजे काय? मुलामा देण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण आपल्या गुरूंची जरी स्तुती करायला गेलो तरी काय होईल? सोन्याच्या कळसाला सोन्याला मुलामा दिल्यासारखं, कशाचं पाणी? पितळेचं पाणी दिल्यासारखं बोलणं म्हणजे तेथे त्याप्रमाणे त्या अद्वैत स्थितीत खरोखर क्रिया सहन होत नाही. तथापि अद्वैतात भक्ती आहे ही गोष्ट स्वतःच्या अनुभवानेच कळण्यासारखी, पटण्यासारखी आहे, बोलून दाखवता येण्यासारखी नाही.
कारण ती ज्ञानरूप अवाच्य स्थिती आहे. अवाच्य म्हणजे काय? व्यक्त करता येत नाही. प्रेम नये दाविता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे. अशा योग्यतेस आलेला मनुष्य. कशी स्थिती आहे? आपण मेळावा करून मुंबईला आलो आणि दुसऱ्या दिवशी ताईसाहेबांचा फोन झाला आणि फोन केल्यानंतर दोघांचं वाक्य एकाच वेळेला झालं, किती वाजता पोहोचले? दोघे हसलो. मी त्यांना म्हणलं किती वाजता पोहोचले, ते मला म्हणतात सेम टाइम. हे अनुभव चित्ता चित्त जाणे. अशा योग्यतेस आलेला मनुष्य देह असेपर्यंत, अशा योग्यतेस आलेला मनुष्य देह असेपर्यंत पूर्वसंस्कार वशात जे काही बोलेल, पूर्वसंस्कार वशात मागच्या याने तो काय जे बोलेल, बोलो जाता भरळ, तो जे काय बोलेल त्याने मला आळवल्यामुळे तो जे बी काय बोलल, शिव्या बी देईल पार एकदम, तरी सुद्धा तो देवाची काय करतोय? स्तुतीच करतोय. काही बोलल पूर्वसंस्कारानुसार. आढाण्यावानी आईला पोरग काय मग काय बी म्हणतो, कधी कधी पप्पाच्या देते कान पडत ठेवून, तरी सुद्धा त्यांचे किती हुशार आहे पोरग. तसं ते तो काही बी केलं तर त्याने मला आळवल्यामुळे, अर्थात त्याने हाक मारता क्षणी त्याला ओ देऊन बोलणारा मीच आहे का आपला भरोसा? हाकी सरशी उडी घालून आता मला तुमचं पट्ट साहेब, केसर शिवडी. आपण हे बोलतोय फक्त काय वेळेला, असा आपला भाव आहे. केसर शिवडी घालोणी या स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. अरे सगळीकडे देव आहे म्हणतो, मग या खांबात देव आहे का? आहे म्हणला. आहे म्हणल्यानंतर त्याने लगेच लातच मारली. आता देवाला लात मारलो, देव याला नीट ठेवील का? याला मांडीव घातला आणि फाडून टाकला डायरेक्ट. कोणाला? हिरण्यकश्यप दैत्याला, प्रल्हादाच्या बापाला. खांबात देव आहे. अर्थात त्याने हाक मारता क्षणी त्याला ओ देऊन बोलणारा मीच आहे, पण तो हाक मारणाराही मीच आहे हे विसरू नकोस. कळालं ना? कळालं ना तुम्हाला? त्याने हाक मारल्याबरोबर मी लगेच येतो तिथे. कारण हाक मारणारा सुद्धा कोण आहे? मीच आहे. सांगा मला, हे तू विसरू नकोस. हे विसरतो सारखे सारखे म्हणून सांगतो, हे विसरू नकोस, हे विसरू नकोस. मला एक जण म्हणले आमच्या घरातले 4 वेळा एक गोष्ट कसं सांगता? अरे 4 वेळा सांगून बी त्याला जे करायचं ना तो करतोच, तेच करतो तो. कारण आदत से मजबूर है बिचारा, क्या करेगा? आदत से मजबूर है, तो करू शकत नाही ती गोष्ट. हाक मारणारा मीच आहे विसरू नकोस. त्या बोलणाऱ्याला जेव्हा स्वतः बोलणाराच भेटतो, बोलणाराला जेव्हा स्वतः बोलणाराच भेटतो, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे बोलणे म्हणजे मला हाक मारील असा व्यवहार घडणे शक्य नाही. आता तो बोलणार नाही, त्याच्या अंगावरून गाडा गेला ना तरी तो आ किंवा ऊ नाही करणार. बघा, त्या बोलणाराला जेव्हा स्वतः बोलणाराच भेटतो तेव्हा तो पूर्वीप्रमाणे बोलणे म्हणजे मला हाक मारील असा व्यवहार घडणे शक्य नाही. अशा प्रकारचे जे मौन, तीच माझी उत्तम स्तुती आहे. काहीच बोलत नाही, पडोनी राहीन तै ठाई, आणि उगाच संताची पायी. उगाच पडून राहील तिथं, शांत पडून राहील उगन. पण तू शांत आहे? त्याचा कने संवाद कोणाशी चालू आहे? अंतर संवाद त्याचा चालू आहे त्या परमात्म्याशी. त्याच्याशी चालू आहे म्हणजे कोणाशी चालू आहे? तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. ध्रुपद काय बघा, कोणाशी कोणाचं बोलणं चाललंय त्याचं? आनंदाचे डोई आनंद तरंग नाही. चालू चालू गाडी पकडायची नाही, हातपाय मोडून गाळ्यात पडल. वृक्षवली आम्हा सोय रे, वनचरे पक्षी रे सुस्वरे. आणि येडी बाबळ असली, मग येडी बाबळ ती नाही का?
वृक्षवल्ली आम्हा सोयरीमध्ये काही येते साहेब होय. एडी बामळ ती पण ती बी सोयरीच टोचली चांगली तरी पण. तुका म्हणे होय मनाशी समा पृथ्वी आसन मंडप आकाश मंडप रमे मन तेथे क्रीडा करी येणे रुचे सुचे आम्हा एकांताचा वास. रमून जातो माणूस. अशा योग्यतेस आलेला मनुष्य संस्कार वशाचा जेव्हा बोलणारा भेटतो तेव्हा बोलणे म्हणजे हाक मारले असा व्यवहार घडणे शक्य नाही. अशा प्रकारचे जे मौन तीच माझी उत्तम स्थिती होय. मोठी माणसं बोलणार नाही, शांत बसून राहणार. गाडगे बाबा आल्यावर नुसते बसून येत म्हणजे या स्थितीत येत. उत्तम त्यांची स्तुती चालू आहे. म्हणून तो बोलत असता त्याच्या बोलण्यात त्या बोलत्याला बोली बोलवणारा जो मी तो भेटतो. आता किती अवघड आहे समजायला सुद्धा. पायात पाय गुतून पडेल की नाही माणूस बघा बरं. तुम्ही पण मला आता मदत करा. तो म्हणून तो बोलत तुम्ही पहिली मदत करा मला. म्हणून तो बोलत असता त्याच्या बोलण्यात त्या बोलत्याला बोली बोलवणारा बघा कोण बोलत असता तो बोलत असता त्याच्या बोलण्यात त्या बोलत्याला बोली बोलवणारा त्या जो बोलवणारा आहे तो जो मी तो भेटतो. म्हणजे ते बोलता बोलता कोण भेटतोय त्याला आणि कोणला कोण भेटतोय स्वतःला स्वतः भेटतो. जय जय स्वस्वविद्या आत्मरूपा तो भेटतो. असा सहज त्याचे बोलणे मौन होते. असे त्याचे ते बोलणे मौन होते, सहजच मौन होते. आणि त्या मौनानेच तो मला तत्वता स्तवितो असे जाणावे. तो नाही काय बोलला तरी त्याच्या आतून काय चाललंय देवाविषयीच बोलणं चाललंय. तसेच हे किरीटी त्याचे बुद्धीने अथवा दृष्टीने जे जे तो जाणील अथवा पाहिल. काल काय म्हणले ते साहेब प्रदीपचे मित्र सेठ कि जे जे अपने दिल में जो आता है अंतकरण में आता है वो कौन है. पण कोणासाठी अडण्यासाठी नाही. ज्ञानी माणसाचं चाललंय. आम्हाला का नाही घेतलं गाडीत जागा नाही तुम्हाला म्हणून नाही घेतलं. तसे ह्या गाडीत आम्हाला का नाही घेत गाडीत तुम्हाला जागा नाही. तसेच हे कीर्ती त्याच्या बुद्धीने अथवा दृष्टीने तो जाणील अथवा पाहिल. ते जाणणे व पाहणे जाणण्याची किंवा पाहण्याची दृश्य वस्तू एकीकडे सारून त्यात अधिष्ठान रूपाने समव्याप्त असलेल्या जाणणारालाच व पाहणारालाच दाखवते. मी यांना पाहायला गेलो तर हे जे दिसते यांना बाजूला करून मी जेव्हा यांना जाणायला गेलो आणि पाहायला गेलो तो कोणाला कोण भेटला मलाच मी भेटला. एका कीर्तनाला गेलो त्या महाराजांनी लय मस्त ते जेव्हा म्हणायचे तो हा विठ्ठल बरवा का परत इकडं हात करून करायचे तो हा माधव बरवा क्लिअर करून टाकलं त्यांनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तुम्ही होते का ते कीर्तनाला होते. सगळीकडंच तो नटलेला ते म्हणतात पहा पाहण्याची दृश्य वस्तू एकीकडे सारून त्यात अधिष्ठान रूपाने समव्याप्त असलेल्या जाणणारालाच व पाहणारालाच दाखवते. आरसा साफ केल्यावर आरसा साफ केला बघतो आता काय आतमध्ये बघतो आता काय आणि मग जेवढा आरसा साफ केला तेवढं त्याला कोण दिसला साफ करणाराच दिसला. तेव्हा भक्ती करता 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 शेवटी कोण कोणाला भेटला आपणच मिळे आपण हा माझी. हां पहाते पाहणे माझारी कैसे समचरणी शोभावगी जग. पाहते पाहनिया माझारी पाहते गेले पाहण्यापरी पाहते गेले पाहण्यापरी गेले आणि ते तिकडंच एका जनार्दनी एकू विठ्ठल अवलोकी लोको. सगळ्यांमध्ये पाहणारा पाहायला गेला तर कोण दिसले त्याला सगळीकडं जिकडे पाहे तिकडे पाहता समचरणाची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा. वस्तूसी जाणा ती वस्तूच हा वस्तूसी जाणू जाता जाणण्याची वस्तू होता. जाणणे आणि जाणता कैसा उरे म्हणजे
आंबा घ्यायला गेलो आपण, आंबे घ्यायला गेलो आणि आंबे घ्यायला गेलो आणि आंबे पाहता पाहता आपण कोण झालो? आंबा झालो. आता कोण आंबा बघणार आणि आंबा कोण खाणार? कारण सगळं कोण झाला. असं होतं ना शिंदे बाबा. तो त्यातला ने आंबा आणि इकडं ने काय आपलं ब्रह्मय. पाहता 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 आपणच होऊन जायचे असे एक प्रमाणे. निरखत निरखते गेलिया तन्मय झाले हो गे माये. शाबास, काय फीट आहे बघा. काय सुरुवात होती? हा हा, देखत 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 निरखत निरखत. जर अरुण बाबाला बारकाईने बघायचं ना, तुम्ही कोणत्या माणसाला बघा बरं बारकाईने, असं वाटतं हा माणूस ओळखीचाच नाही काय. काय निरखत निरखत गेली या तन्मय झाले गे माहे. पाहे तव तन्मय झाले गे माये. या म्हणजे ज्याला बघायला गेला होता, जो बघायला गेला होता तो कोण झाला? ज्याला बघायला गेला होता तोच झाला. जो बघायला गेला होता आणि ज्याला बघायला गेला होता, हा, तो तेच होऊन गेला. बरोबर. देव पावायशी गेलो, मिठाच्या हातीन गेली बघायला कोणला? समुद्राला. आणि तीच कोण झाली? समुद्रच झाली. पाहू जाता नारायण मुकीजी, पाहता मुकीजी आपणा ऐसा भक्तीचा भेटीचा लवला हो. पाहता दुजे पाहता पाहता नुरे देव भक्त. पण ही कशातलं काय माहिती? कशातले? डायरीतले. डायरीतलं माहिती ना डायरी तुम्हाला? आरसा समोर येण्याच्या पूर्वीच बघा, जाणणाराच व पाहणारालाच दाखवते. जो शोधायला गेला तर कोणला भेटलं? त्यांनी कोण भेटलं त्याला? तोच त्याला भेटला. देव पाहावयास गेलो तिथे, ज्याला शोधायला गेलो तर तो मीच होऊन आलो. आरसा समोर येण्याच्या पूर्वीच असलेले जे आपले मुख तेच पाहणारे असते व तेच आरसा हा समोर उपाधी समोर आला म्हणजे प्रतिबिंब रूपाने आपल्यासच मुखालाच पाहते. तद्वत उपयुक्त स्थितीत दृश्याच्या निमित्ताने द्रष्ट्याचेच द्रष्ट्याला दर्शन घडते. आता हे पारायण करून पण नाही कळणार, हे असं वाचून सुद्धा नाही कळणार. जवळवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा. त्याच्या पुढेच आपण बोलायचं नाही. आता आपल्याला एवढंच गरजेचं आहे. हे कधी कळेल? जवळवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा. तोपर्यंत नाही कळणार. आपलं लय मत भाग्य आहे आपलं. आपल्या भाग्याचं वर्णन कोणालाच करता येणार नाही. कोणालाच करता येणार नाही. फक्त बोलायचंच म्हणायचं तर फक्त एवढंच बोलू शकतो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. त्यात काय नवल झालं? आम्ही नाही का अशाच 2-2 मोठ्याल्या माळा घातल्यात? यांनीच घातल्यात काय? हा, माळा दोघांनी सारख्याच घातलेल्या आहेत, पण परिस्थितीमध्ये स्थितीमध्ये फरक आहे जाणण्याच्या. द्रष्ट्याचेच द्रष्ट्याला दर्शन घडते. पाहणारालाच पाहणारा भेटतो. पाहण्याची दृश्य वस्तू जाऊन दृश्यत्वाचा निराश होऊन पाहणारास द्रष्टाच जेव्हा पाहणाऱ्याच्या द्रष्ट्याच्या स्वरूपाला जाऊन भेटतो, तेव्हा एकत्वामुळे एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे त्याचा द्रष्टेपणाही पाहणेपणाचा धर्म उरत नाही, दृढ मात्र स्वरूप उरते. त्यावेळेला मी द्रष्टा आहे हे सुद्धा विसरतं. त्याचं नाव आहे आठव नाठव. नाठव आहे ना, नाठव त्याच्यासाठी पाहिजे कोण? नाठव होतो ना, नाठव म्हणून त्याच्यासाठी पाहिजे कोण? आठव. आता आठव नाठवच गेला निघून तर मग आठव सुद्धा, कारण तो स्वयं कोण झाला? पांडुरंग झाला. तो कोणाची आठवण काढील? पांडुरंगाची नाही. जोपर्यंत त्याला हे कळत नव्हतं, याच्यातले आता उकले साहेब, जोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण पांडुरंग आहे आणि तोपर्यंत आपण म्हणतो मी चिंतन करतोय, तोपर्यंत हा कसा आहे? हा आठव मध्ये आहे
कारण याच्याकडं राहू राहू काय नाठव हे. त्यामुळं त्यांनी नाही तरी गोष्टी बोलू नाही. मी 4 तास चिंतन करतो. ओ नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा, कुंडलिनी को खूब सजाए ब्रह्म रंध्र ले जाए, पानी पे चलता है मुख बोले सो हो जाए, फिर भी काय ओ नर कच्चा बे कच्चा. मग त्याला काय टाकायला पाहिजे, ती पावडर टाकली पाहिजे. पिकलतो आहे का नाही. कोणती पावडर म्हणतात त्याला, कार्पेट टाकलं पाहिजे म्हणजे तो पिकन. आपल्याला टाकली कार्पेट म्हणून आपण पिकलोय. कुठे आलो तर आपण शिंदे 57 आलो होतो आपण. पाहण्याची दृश्य बघा, द्रष्टेपणा ही पाहणाऱ्याचाही धर्म उरत नाही. पाहण्याचा धर्म कुठपर्यंत आहे, देवाला पाहण्याचा धर्म कुठपर्यंत आहे. देवाला पावस वाटतं, देवाला पावस वाटतं कुठपर्यंत, देव होत नाही तोपर्यंत. मग देवाला पावस वाटते चुकीचं आहे का, आपल्या स्वरूपाला पावस वाटणं चुकीचं आहे का. अहो रस्त्याने चाललो तरी आपण बंद गाडीच्या काचेत का बघतो, बंद गाडीच्या काचेकडे का बघतो, काचेला बघत असतो का आपण. मग कोणाला बघत असतो, मी कसा दिसतो. तसं देवाला बघायला जातोय ते कोणाला बघायला जातोय, तो स्वतःलाच बघायला जातो. स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊ गेले असता स्वप्नातील आलिंगन देणारा व आलिंगन देण्याची वस्तू ही दोन्ही नाहीसे होऊन जसे एकटे आपणच आपल्या जागी शिल्लक असतो. हा दृष्टांत सांगतो. देव शोधणं म्हणजे कशातले चाललेले प्रकार, त्याचा स्वप्नातला. आणि स्वप्नातला देव पाहता पाहता जागे झाल्यावर म्हणला स्वप्नातल्या देवाला आलिंगन द्यायला गेलो, कोण झालाय तो. आता आपणच आपल्याला आलिंगन देऊ शकतो, आपणच आपल्याला भेटू शकतो, आपणच आपल्या खांद्यावर बसू शकतो का, नाही. म्हणून मी बघतो तू देव ऐसे करी. आता मला देवा सगळं कळालेलं आहे, पण आता मी असा उगा राहू शकत नाही. म्हणून भक्तीचा आस्वाद लुटण्यासाठी घडीभर तू बघतो, तू देव होय आणि मी बघतो होतो. असं कसं होईल. होतं ना असं, रोज कॅरम खेळायला 2 जण असतात पण आज एकटाच आहे. मग पोरगं खेळतं का नाही कॅरम, खेळतं. इकडून स्ट्रोक मारला का तिकडून जाऊन बसतो, तिकडून स्ट्रोक मारतो, तिकडून आला का इकडून मारतो. तो जो पोरगा जो स्ट्रोक मारतोय ना, तसा घडीभर देव आणि घडीभर भक्त. असं व्हायचं आपलं. म्हणजे काय करायचं, आता मूर्तीच्या ठिकाणी आपण जाऊन बसायचं पहिलं, आणि मग भूक लागल्यावर तो आपणच उठायचं आणि किचनमधून जाऊन काय घेऊन यायचा, नैवेद्य घेऊन ठेवायचा आणि परत आपल्या पुढे ठेवायचा आणि आपण परत कुठं जाऊन बसायचं, हां, आणि आपणच खायचं. बघा, आपुली पूजा आपण करावी, ही ठाव नाही जवर आटी तवर कास याती पूजा. काय विचार आहे, त्याहून अज्ञान बरे देवा. एकटे आपणच आपल्या जागी शिल्लक असतो. अथवा 2 लाकडाच्या घर्षणामध्ये अग्नी किती निर्माण होतात, 2, आणि त्या उरडालेल्या ठिणग्या त्या वेगळ्याच आहे का नाही गुरु बाबा. काय झालं हसायला, किती झाली सांगा बरं. 2 लाकडं पेटलो, अग्नी किती झाली, 1. अथवा 2 लाकडाच्या घर्षणामध्ये जो एक अग्नी उत्पन्न होतो, देव आणि भक्ताच्या मध्ये एक स्थिती प्रगट होते. तो अग्नी दोन्ही लाकडात जाळून लाकडी ही भाषा नाहीसे करून आपण एकटाच उरतो. 2 लाकडं चुलीत टाकल्यावर 2 लाकडे किंवा 1 लाकूड हे संपून काय झालं, आता लाकडे कोण झाली, अग्नी झाली. हे लाकडांसाठीच सांगायचं आहे की नाही. आपल्याला काय सांगायचं सांगा बरं. बरोबर बोलले तुम्ही, अर्ध सत्य बोललेत. आपल्याला बोललेत म्हणजे आपण काय झालो पाहिजे, लाकडं म्हणजे कोण आहेत आता, आणि आपण कोण झालो पाहिजे. हा, म्हणजे चुलीत काय गेलाय, तो पेटवल्याच गेलाय. हा ना, आपण देवाकडे काय गेलो, देवाच्या गाभाऱ्यात. आपण देवाच्या गाभाऱ्यात काय गेलो, लाकडं चुलीत काय गेली, तशी आपण देवाऱ्यात गेलो, गाभाऱ्यात काय गेलो. बाबा गुरु बाबा गाभाऱ्यात काय गेलो आपण, देव व्हायला.
आग व्हायला लाकडं चुलीत गेली तशी आपण कोण व्हायला गेलोय? देव व्हायला कुठे गेलोय आपण? गाभाऱ्यात गेलेलो आहे. पण गाभाऱ्यात कोणाला एंट्री? कोणालाच नाही का? ठराविक लोकांना. त्याच्यामध्ये आपला नंबर आहे. आपल्याला गाभाऱ्यात एंट्री आहे, बाकीच्यांना गाभाऱ्यात एंट्री आहे. उलट गेला, तू कशाला आला? पहिलं बाहेर निघ. महाराज तुम्ही आलेत? या या या. महाराजांच्या हस्ते देवाला कपडे घालण्यात येत आहेत. काय तुमची आपली योग्यता आहे बा. अथवा लाकडी ही भाषा नाही शिवून आपण एकटाच राहतो. कोण? अग्नी. तसा देव भक्त देवाला भेटायला गेल्यानंतर एकच राहतो. कोण? दोघापैकी एक कोण राहील आता सांगा बरं? देवच राहील. जे मूळ आहे ते राहणार. अथवा सूर्य आपल्या पाण्यात, अथवा सूर्य आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब स्वतः हाताने घेऊ गेला असता त्याचे प्रतिबिंब सापेक्ष जे बिंबत्व तेही जसे जाते तेथ सोहम तेही अस्तावले. सूर्य गेला ना, प्रतिबिंब पडले म्हणून तो गेला हातात घ्यायला कोणाला? तर त्याचं स्वतःचं बिंबत्व पण गेलं. तसा भक्ताचा भक्तपणा गेला देवाला भेटला, आणि देवाचा सापेक्ष भाव तो पण गेला. देव जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत कोण शिल्लक राहील? भक्त शिल्लक राहील. आणि भक्त शिल्लक आहे तोपर्यंत देव शिल्लक. म्हणजे दोघांचं काय झालं पाहिजे? माझ्या लेखे देव मेला असो ज्याचा त्यासी त्याला. देव प्रकरण फाईन क्लोज, संपलं. देव प्रकरण शोधणे प्रकरण बंद. अजून आपली फाईल कशी झाली? आत्ताशी आपली फाईल काय झालेली आहे? आत्ताची ओपन झालेली आपली. अजून तो बहुत दिल्ली तो बहुत दूर है. अथवा सूर्य आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब स्वतः हाताने घेऊ गेला असता त्याचे प्रतिबिंब सापेक्ष जे बिंबत्व आहे तेही जाते. देवाचा देवपणा जातो आणि भक्ताचा भक्तपणा जातो. त्याप्रमाणे जो द्रष्टा मद्रूप होऊन दृश्य वस्तू पाहण्यात जातो त्यास ती दुसरी वस्तू म्हणून तर वेगळे अशी काही उरतच नाही बघा. परंतु त्याच्या दृश्य सापेक्ष असलेल्या द्रष्टेपणाही द्रष्टेत्वही नाहीसे होऊन जाते. अर्जुन जर देवाच्या घरी गेला, आपण मामाच्या घरी गेलो, मामाचा पोरगा एका खाटावर झोपतो ना, आपण एका खाटावर झोपतो की नाही? लहानपणी का सगळे गोळ्या मिळणी असतात. तशी देव, अर्जुन जेव्हा देवाच्या घरी जायचं ना, ते सगळे एकत्रच. अर्जुन, देव, रुक्मिणी, हे सगळ्या रकमा कशा झाल्या? एक झाल्या. पण हिशोब लागत तोपर्यंत रकमा वेगळ्या ठेवावं लागेल. आता आपल्या सध्या काय ठेवायच्यात? रकमा वेगळ्या का ठेवायच्यात? हिशोब व्यवस्थित लागला पाहिजे म्हणून आपला रकमा वेगळ्या आहेत. कुठे आलो तर आपण? त्याप्रमाणे द्रष्टा मद्रूप होऊन दृश्य वस्तू पाहण्यात जातो त्यास ती दुसरी दृश्य वस्तू म्हणून तर वेगळे असे काही उरतच नाहीच. उरत नाहीच. नाहीच आहे का तिकडे? होतेच म्हणजे च आहेच. नाहीच. परंतु त्याच्या दृश्य सापेक्ष असलेला द्रष्टेपणाही द्रष्टत्वही नाहीसे होते. म्हणजे भक्त संपला आणि कोण संपला? देवही संपला. त्यावेळेची स्थिती काय असेल सांगा बरं? त्यावेळेला तो नॉर्मल जीवन जगतो. नॉर्मल जीवन जगणं त्याचं बस. आले भागा ते करीतो. आणि आपल्याला समजण्यासाठी तुझे नाम हा वैतना केले आपणासारखे केले. आता जमलं ना साहेब? आता जमलं. आता झाली. हा म्हणला मावशी आता काही घाबरत नाही बाबा. मावशी सगळ्यात लहान आहेत पण घाबरत नाहीत. आणि तू सगळ्यात हाईटनी मोठा आहे पण मोठ्याने काही बोलत नाही. सिंहगर्जना झाली पाहिजे, मेरी झाशी नाही दुंगी. और घोड्यावर आरूढ झालं पाहिजे. माईक दिलं नाही.
हा असाच घरी बोलत असेल का मम्मीशी? तुम्हाला माहित नाही है ना सर्वेस? मम्मीशी आपण असंच बोलतो की नाही? मम्मीला फक्त अरे तुरेच करतो नाही, प्रसंगाला आपण धावून बी जातो मम्मी, है की नाही? हे जात आपण जातो का धावून? जातो ना धावून. आता कारण काय? भेले भेदा भेद निवारोनी. आता काय अभेद झालं सगळं, अभेद. गाय पण तीच आहे आणि वाघ पण तोच आहे, आणि गाईच गाईला खाते. आणि दिसतोय कोण खातोय? वाघ. जर आपल्याला दिसतं गाईच गाईला खाती तर आपण काय जाऊ करायला? सांगू का नाही त्या गाईला, कशाला या गाईला खाती, तिला नको खाऊ. कोणला खा मग? तू आला काय म्हणेन मग ये तुझा फाडशा पाडते, हे गेले. नाही तरी आता कळलेच आहे, वाघ आणि गाय लाकडाची. बघा, वेगळे उरत नाही. दृष्ट सापेक्ष असलेला द्रष्टेपणाही द्रष्टत्व नाहीसे करतो. देव प्रकरण संपलं, आहे की नाही? पात्र मोठं झालं का नाही समुद्राला मिळताना नदीचं पात्र? काय त्या उरले वेगळे आणि नाही. इथंच थांबायचं, वैकुंठ नायक जाय कंठी नाही घ्यायचं. म्हणजे एवढं बस, जेवढं पाहिजे तेवढे घ्यायचे. फक्त दुसऱ्याला जास्त दिले का त्याला काय जास्त दिले असं, आहे की नाही? कुठे कुठे आलो होतो आपण? म्हणजे तुम्हाला एवढं कळत नसेल तर मग बसले का चला इथं? तू का म्हणे वेगळा नोहे, हरी भोवे भोवताली. सूर्य अंधाराला प्रकाशित करावायला गेला असता प्रकाश असा जो तो अंधार जर उरतच नाही, उलट सूर्याचा प्रकाशपणा हा धर्मही प्रकाश प्रकाशक भावही उरत नाही. सूर्य अंधाराला प्रकाशित करायला गेलं, अंधार तर शिल्लक राहत नाही, पण अंधार शिल्लक आहे म्हणून कोणाला किंमत आहे? सूर्याला. अंधारही शिल्लक राहत नाही, अंधाराच्या सापेक्ष सूर्यही उरत नाही. त्याप्रमाणे दृश्य वस्तू जर मीच झालो, रवींद्र येलकर जर मीच झालो, त्यामुळे आपल्याहून दृश्य वस्तू भिन्न नाहीच. त्याला म्हणतात आपणासारखी. एवढा तो उंचीवरचा डीप आणि एवढा हिमालयाच्या उंचीवरचा तो अर्थ आहे. आपणासारखे करती तात्काळ. का तात्काळ करतात? का बरं? काही वेळ काळ लागत नाही काय? काळ वेळ नाही, काळ वेळ तयार लागी का? थोडा तरी वेळ लागला पाहिजे ना. आपण हॉटेलमध्ये गेलो, मिसळ पाव पाव म्हटलं लगेच पाव हातात येतो का? लगेच थोडा वेळ दम काढावा लागतोच ना आपल्याला. आणि इथे लगेच कसं काय होतो? नवले लगेच कसं काय होतो? नाही, काळ वेळ त्यांना लगेच ते आपल्यासारखं काय करतात? काही वेळ काळ का लागत नाही? होय महाराज. महाराज हा तो पहिलाच तो आहे, त्याला डिक्लेअर करायचंय तत्वमसी. तू ज्याला शोधायला चाललाय म्हशी, तत्वमसी तू तेच आहेस. पण आपली अशी गेंड्याच्या कातडीसारखी बुद्धी झालेली आहे. तुम्ही किती म्हणता तो मसी, पण मला माहिती आहे ना बाबा आपण कोण आहोत ते. मी कोण आहे मला माहिती आहे, तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? हो, ताबडतोब तेच होतो. तर मग दृश्य सापेक्ष दृष्टीपणा उरत नाही. ती दृश्य वस्तू मीच झालो आहे. बघा, या सगळ्या जगातल्या सगळ्या दृश्य वस्तू कोण आहेत? तोच तर झालेला आहे. पण तो फसवतो आपल्याला, आणि फसलो का तो लय हसतो. फसवलं का नाही महाराज? तुम्हाला फसवलं की नाही? मी कोण आहे? तर बाबांनी त्याला म्हणायला पाहिजे तू. मी नाही, आता काय म्हणायचं? तू काय? तू वासुदेव तत्वता. हे कशामुळे कळालं? कारण मी सुद्धा वासुदेव तत्वता. आपण आपल्याला समजू बरं का वासुदेव तत्वता, पण समोरच्याला नाही समजणार. समोरच्याला नाही समज. पण साधू समोरच्याला आपल्यासारखा समजतो किंवा आपल्यापेक्षा ग्रेड समजतो.
त्याप्रमाणे दृश्य वस्तू जर मीच झालो आहे, त्यामुळे आपल्याहून दृश्य वस्तू भिन्न नाहीच, तर मग दृश्य सापेक्ष द्रष्टेपणाही सहज उरत नाही. पण शून्य नसून भरीव ज्ञान मात्र स्वरूप उरते. बघा, सूर्याचा सूर्यप्रकाश संपून जातो, कारण त्याला अंधार शिल्लक नसल्यामुळे मी प्रकाश आणि मी प्रकाशक आणि हा प्रकाश्य कोण? अंधार है ना. मी त्याला प्रकाश्य केलं, तो शिल्लक नसल्यामुळं प्रकाशक शिल्लक राहत. खरं म्हणजे ग्रंथ लिहिताना प्रकाशक म्हणून हा शब्द जोपर्यंत लिहिणार तोपर्यंत त्यांनी प्रकाश्य वस्तू ठेवलेली आहे म्हणून. आणि जर त्यांनी त्याचं नाव नाही लिहिलं तर तो कोण आहे माहिती आहे का? त्याच्या पुढचा आहे तर सापेक्ष भावाच्या पलीकडचा. यावर पाहणे व न पाहणे या एतद्विवर्जित जी सहस्थिती, देव पाहणे आणि देव न पाहणे. अरे अर्जुनाने नाही पाहायचं म्हणलं, डोळे बंद केले तरी ती स्थिती, आणि ओपन केली तरी ती स्थिती. यावर पाहणे व न पाहणे या एतद्विवर्जित जी सहस्थिती प्राप्त होते तेच माझे खरोखर दर्शन होय. खरं दर्शन कोणतं आहे? न पाहताही पाहणं, आणि ज्याला पाहिले त्याच्या मूळ स्वरूपाशी एकरूप होणं. हे अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीमध्ये तो क्रमयोगी द्रष्टा दृश्य परस्परावलंबी सापेक्ष भावावून विवर्जित द्वैत निरपेक्ष सहज अखंड असलेल्या दृढ मात्र दर्शन स्थितीला आपल्या दृष्टीने सदाच अनुभवत असतो. ते माझे साचोकार दर्शन त्यास होते. जरा अवघड आहे कळायला, तिकडं सोपं असणार. आपल्याला कळालेलं आहे काय खरं दर्शन कोणतं आहे. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, स्वयंभूची उभा आसी. मी ज्याच्या पाया पडायला गेलो तो तर नाही मला दिसला, पण तिथं कोण उभा दिसलो? स्वयंभूची उभा आसी, सामोरे की पाठी मोरा न कळे, टकची पडीले कैसे, कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू. आपल्याला तेने मजला वियला वेधू. आपल्याला कसं त्याने ओढवून घेत नाही, आपल्याला नादी लावलेलं आहे. आता आपण विरघळून गेलेलो आहे का? अजून खरबडीत मीठच आहे, आपण अजून विरघळून गेलेलो. हे जे टाटा नमक आहे ना, ही पण त्रास देईल, पण सैंधव मीठ नमक ते त्रास देणार नाही. आपल्याला कोणतं व्हायचंय? सैंधव व्हायचं. टाटा नको. टाटा म्हणजे त्यालाही टाटा आणि आपल्यालाही टाटा आहे की नाही. हे मग कंपनी म्हणेल काय चाललंय महाराज, आम्ही तुमच्याबद्दल बोलत नाही, नाही तर अर्धच घेऊन पळायचे. यावर पाहणे हे राहत नाही शिल्लक. हां बघा बरं, यावर पाहणे व न पाहणे एतद्विवर्जित जी सहस्थिती प्राप्त होते तीच खरोखर दर्शन आहे. अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीमध्ये कोणालाही भेटलं तरी तो क्रमयोगी द्रष्टा दृश्य परस्परावलंबी सापेक्ष भावावरून विवर्जित. मी ते दर्शन घेतोय ते दृश्य आणि मी द्रष्टा असं तो समजत नाही. द्वैत निरपेक्ष त्या दोन वस्तू समजत नाही. आणि ही द्वैत वस्तू दिसत नाही हे आपल्याला अवघड आहे, पण त्याला कसं आहे सहज आहे. आपल्याला सहज का नाही आहे? आपण त्या सहज स्थितीशी समरस होत नाही म्हणून आपण काय म्हणतात ओढून ताडून प्रयत्न करतोय. आणि आपण जर सहज झालं, हरिपाठात सांगितलं तू सहज हो. कैसे नि दैवत उगार आहे म्हणजे सहज निवांत. आता सांगा बरं, आपल्या सगळ्यांनी सांगितलं गुपचूप बसा, तर आपण जरी तोंडाने नाही बोललो तरी मनातल्या मनात चालू नये. गुपचूप बसणं सोपं नाही, बडबड करणं सोपं आहे, पण गुपचूप बसणं तो सहज आहे. परमात्मा सहज आहे.
आणि आपण जेव्हा सहज होऊ ना त्याला आपल्याला त्या गोष्टीचा आनंद होतो. सहज अखंड असलेला आपण कसे आहोत? कधी आलो जन्माला आपण? शिंदे बाबा अखंड असलेला आपण कधी जन्माला आलो? शिंदे बाबा, नवले बाबा जन्माला कधी आलो? हा, आणि हे म्हणतात मेलो कधी. तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्हाला काय बोलायचं होतं ना? काहीच बोलायचं नव्हतं. हे बोलले तेच बोलणार होते तुम्ही, बरोबर ना गुरु बाबा? आपण अखंड आहे ना. आपलं मैत झालं, दशपिंड पडलं तरी तरी आपण अखंड आहे ना. मग आपल्या घरच्यांनी रडलं पाहिजे का? नाही रडलं पाहिजे ना. आणि नाही रडली तर घरच्यांना काय म्हणतील शेजारी बाजारी? दाखवल्यासारखं खोटं खोटं रडायचं. तुझ्या म्हणण्याप्रमाणे उसण्या घाई रडावे. उसण्या घाई पण चांगलं रडता येतं. पिक्चरमध्ये कशी रडतात? द्वैत निरपेक्ष सहज अखंड असलेले होत आपण. अखंड दृढ मात्र दर्शन स्थितीला आपल्या दृष्टीने सदाच अनुभवत असतो. समलेवलने पाहायचं सदा माझे डोळे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. विट म्हणजे काय? चौदेहाची करोनिया आपल्या विटेकडे पाहत असतो. सोनार जसं सोन्याकडे पाहतो तसं आपण देवाकडं पाहायचं. म्हणजे सगळ्या प्राणी मात्राक समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ. तुम्हाला अध्यक्ष करतो ना अध्यक्ष, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त जनी जडो देशी देशी अनेक न लगे. ती एवढी मोठी माणसं मोठ्या पदावर महाराज तुम्हाला पाठवतो. तो तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मग जे जे कर्म धर्म तुमचा कर्म विनाशिवंत तुमचा धर्म विनाशिवंत सदाच अनुभवतो. ते साचोकार दर्शन एका महात्म्याने मला आनंदीत सांगितलं होतं. तुम्ही परमार्थ कोणती दृष्टी सकाळी म्हणलो साहेब तुम्हाला मी? एक तीन 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 तुम्ही विसरले साहेब सकाळचं. एक सत्ता प्रतिभा व्यावहारिक सत्ता, परमार्थिक आणि प्रतिभासिक सत्ता. पण तुम्ही व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा परमार्थिक सत्ताच डोक्यात ठेवायची. व्यवहारात बोलत असताना सुद्धा कोणाशी बोलतोय लक्षात ठेवायचं. कंडक्टर तिकीट काढत असेल त्या विचारत असेल तर कोणाशी बोलतोय समजायचं आपण. हा, परमार्थिक सत्ताच व्यावहारिक सत्तेत समजा. मग आपलं नुकसान होऊ शकत नाही. येड्यानी जरी सांगितलं तरी आपण म्हणणार कोण सांगतंय, कोण बोलत, म्हणजे ही आपल्याला सूचना गरजेची आहे. तुम्हाला माहिती का शिवाजी महाराजांना जेव्हा दिशा द्यायची असते ना, एवढ्या लांब पळायचं, इकडून पळायचं, तिकडं पळायचं, तर तिथे वेळ जागेवर आहेत ना माणसं ठेवलेली होती. शानीसवरती माणसं ठेवली होती सांगायला. म्हणजे बादशाच्या लोकांना लगेच कळणार हे शिवाजी महाराजांची काय आहेत माणसं आहेत म्हणून शानीसवरती माणसं ठेवली होती. शानीसवरतीच ठेवली होती पण ड्रेस येड्याचे घालून ठेवली होती. आणि ते येडे म्हणायचे राजे इकडं जावा. लोक म्हणायचे ही येडं सांगते नाही त्याच्या मागं पळते. आता ते येडं सांगते का? हा सगळा नियोजित प्लॅन आहे. तसा आपला सगळा काय आहे नियोजित प्लॅन बनवून ठेवलेला आहे सगळा. हे जे नितीन साहेब गडकरींनी रस्ते बनवले ते पाहायला किती बरे वाटतात. त्यांनी असेच बनवले का? पहिले त्यांनी पाहिले होते आपण पाहायच्या अगोदर. कशावर पाहिले होते? पेपरवर पाहिले होते. तसा आपला प्लॅन पहिलाच ठरलेला आहे सगळा. आणि आकाश हे स्वरूपाने ओतप्रोत सर्वव्यापक आहे म्हणून तुकोबराय म्हणले अनुरेनो ठोकडा. ते ओतप्रोत सर्वव्यापक आहे. भरून राहिले असल्यामुळे त्याला जसे ढळणे क्रियात्मक हालचाल मुळीच नाही. आणि आकाशी सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे न राहावे.
पावके दहावे वर्षावे जळी. वर्ष माहिती ना, वर्षावे जळी. म्हणून आकाश कमी आहे, याच्यातून वारा कमी आहे. स्टार्ट आपली इथून झाली होती, म्हणून आकाश कमी आहे, वारा कमी आहे. का? आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव बरी उगी नाही. पावके दहावे वर्षावे जळी, ही आज्ञा माझी, तो मी आहे. हा, पृथ्वी भुवे भूते व्हावी ही आज्ञा माझी. बरोबर, ही हे चौघांसाठी मी घेतलं होतं ती आज्ञा माझी. हे तो सांगणारा वेगळा आहे आणि तो तू आहेस. तुकाराम महाराज तुम्ही ते आहात. आणि त्यांनी जाता जाता लोकांना टाटा केला. मी आकाश एवढा झालो, चाललो आता, आता मी तुमच्या बरोबर नाही. त्याच्या पुढे गेलं का डायरेक्ट मोक्षाच्या त्या आतमधल्या त्या कडीमध्ये प्राप्त होणार. आणि आकाश हे स्वरूपाने ओतप्रोत सर्व व्यापक भरून राहिले असल्यामुळे त्याला जसे ढळणे क्रियात्मक हालचालमुळे नाही, म्हणून तो जे तिच्या ते तो कुठे येत नाही, तो कुठे नाही. तसा मी जो आत्मा तोच तो झाल्यामुळे अधिष्ठान रूपाने सर्वत्र त्याचीच व्याप्ती झाली आहे. तो क्रमयोगी आता कोण झालेला आहे? व्यापक असणारा आत्मा तो झाल्यामुळे अधिष्ठान रूपाने सर्व तोच आहे. हे नामदेव महाराजांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी त्यांचं स्टेटमेंट देऊन टाकलं. काय? सर्वांचे जे अधिष्ठान तेच माझे रूप पूर्ण. कल्पांतकाळी पाण्याने पाण्यात प्रतिबंध केल्यामुळे, कल्पांतकाळी पाण्याने पाण्याला प्रतिबंध केल्यामुळे, ओतप्रोत उदकच भरल्यामुळे जसे उदकाचे वाहण्याचेच थांबते, तसे मी जो तो एकमेव आत्मा त्याने सर्व कोणले व्यापले आहे. त्यामुळे त्याला आत्म्या वाचून दुसरा पदार्थ उरत नाही. व उरेल कसा? पाण्यानेच पाण्याला थांबवलं. गावाला पाणी भरताना पाण्याला कसं थांबवावं लागतं? बारं कशाचं द्यायचं? पाण्याचं, मातीचं. पण आता इकडचं पाणी पळत चाललं, इकडचं पाणी पळत चाललंय, तिकडचं पाणी आलं, तिकडचं पाणी आलं, आणि कोणी कोणाला थांबवलं? पाण्याने पाण्याला. तसं देवाने देवाला थांबवलं. आता पळापळी बस, आता एकार्णव झाला, आता निश्चिंतीने पावलो. ठीक आहे, ओके. आता दुसरा पदार्थच उरत नाही, कारण पाण्याला कोणी थांबवलंय? आणि भक्त पळत होता देवाला पाहायला, त्याला कोणी थांबवलं? कसं होऊन थांबवलं त्या भक्ताला? देव करूनच थांबवलं. त्यामुळे त्याला आत्म्या वाचून दुसरा पदार्थच उरत नाही. कोणाला? त्याला. आपला काही संबंध आहे? उरेल कसा? पाय आपणच आपल्यावर चढेल काय? पायच आपल्यावर चढेल काय? अग्नी स्वतः अग्नीस लागेल कसा? तसा आता तो कोण झाला? त्याला प्रवास पण नाही. आता जाणे येणे कुंटले, जाणे येणे सहज कुंटले का? आता कुठून कुठे जायचं? सर्वत्र मीच आहे, सर्वत्र मीच आहे. मग त्याला जाणे येणं नाही. दुसरा किंवा तिसरा अध्याय, आपणच विश्व झाला नाही, तुला कुठं जाणं येणं नाही. असं एवढं काय काय सांगितलं, माझा हातपाय मोडन ना पर. ताई नेणे ते गेले, तेले जाणं नाही नेले. बघा, मग निष्क्रिय उरले चिन्मात्र, जे नेणे गेले आणि जाणं नाही गेले, आणि मग खाली शिल्लक राहिले चिन्मात्र ते. पाणी हे स्नानासाठी. बघा, अग्नीच कसा अग्नीच लागेल, पाणी हे स्नानासाठी पाण्यात कसे प्रवेश करील, तसा तो झालाय. पाणी पाण्यात कसा प्रवेश करील? आंघोळीला चाललो म्हणल, पाणी म्हणल का मी आता आंघोळीला चाललोय? त्यांनी न पाहता विश्व देखिले, न करता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात, एकेची ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व झाला अंगेची तो, म्हणून तो जाग्यावर बसून सगळीकडं फिरून आला. कोण? मी. असं झालं पाहिजे ना आपल्याला. असं मरायच्या अगोदर झालं तरी बस कमवलं म्हणायचं का? पहिलंच झालंय? हे काय चाललंय आता? पहिलेच आहोत आपण, असं ते सांग.
मरायचं बिरायचं नाही, मरतो कोण? हम नाही मरेंगे. मरण माझे मरून गेली. घरी सांगून ठेवा हे सगळं. सांगितलं बाबांनाच डायरेक्ट सांगितलं. लई शहाणा झाला म्हणले तू. म्हणून सर्वत्र माझीच. पाणी हे स्नानासाठी पाण्यातच कसे प्रवेश करील, म्हणून सर्वत्र माझीच ओतप्रोत व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडते. बघा पुढे पण ओळ होतीच. व अद्वैत द्वैत रहित असा जो मी परमात्मा, त्या माझी हीच यात्रा करणे होय. या त्याच्या बोधातच यात्रेचे सर्व श्रेय अंतर्भूत आहे. मी सकाळी राऊंडला जातो तर 2 बहिणी भेटतात, तुम्हाला माहिती आहे ना. तर त्यांच्याबरोबर मग मी चाललो होतो सकाळी. ते म्हटलं ही तुमची काय चालू आहे? यात्रा. सकाळी राऊंड मारायला तर 2 बहिणी. ती त्यांची काय आहे? त्यांची यात्रा आहे ना, आपली काय जत्रा. आपला उलटा कार्यक्रम आहे बरोबर. आणि तेवढं फिरणं आहे ना, ते सकाळचं मॉर्निंग वॉक, तेवढीच यात्रा आहे आपली. बाकीचं सगळं आपलं काय संसार आहे का? आपला संसारच यात्रा आहे आपला. मामी आपला संसारच काय यात्रा आहे. एक हां तेवढं ज्ञान असंच काका म्हणतात. काका बारकाईने बघतात आपल्याला जोडीदार सापडला म्हणे. होईल ना. आपण मूळचेच आहोत, फक्त अज्ञान गेलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. बघा ना 2 शब्द कसे आहेत, त्याची यात्रा आणि बाकीच्या जी सगळ्यांची जत्रा. किती वाजलेत? अजून आपले 10 मिनिटं आहेत. किती मिनिटं आहेत आपले अजून? 10 मिनिटं. आत्मास्तो झाल्यामुळे अधिष्ठान रूपाने पाण्याने बघा सगळं त्या कल्पांतकाळी पाण्याला प्रतिबंध केल्यामुळे ओतप्रोत उदकच भरल्यामुळे जसे उदकाचे वाहण्याचेच थांबते, तसं आपले आता पळणं थांबलं. असं काय प्रमाण? पळणं थांबलं. हां खुंटली या धावा तृष्णेची. अजून पळणं आहे ना, समजायचं. अजून भात टनाटन उडतोय टोपामध्ये, कुकरमधला नाही. मग जाळलं घेत मागं ओढता येईल का आपल्याला? नाही. तसं त्याचं याचं थांबलं. तसे कोणी थांबवलं पाण्याला? पाण्यानेच. देव शोधन प्रकरण कोणी थांबवलं? देवानेच. तो समोर आला. आता मी आलो, बस झालं रे बाबा, आता किती पळणार, आता बस, तुझं मला पाहवत नाही पळणं. आणि काहींना म्हणतो इसको 2-4 चक्कर और लगाने दो, इसका बाकी आहे टाईम, त्याला पळू द्या म्हणतो. तसे मी जो ओतप्रोत उदकच भरल्यामुळे उदकाची वाहण्याची थांबते, तसा जो एकमेव आत्मा त्याने विश्व कोंदले व्यापले आहे, त्यामुळे त्याला आत्म्या वाचून दुसरा पदार्थच उरत नाही. स्नानासाठी पाणी कसे पाण्यात प्रवेश करेल? अग्नी अग्नीतच कसा, आणि पायावरच पाय कसे चढणार? म्हणून सर्वत्र माझीच ओतप्रोत व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडते. व अद्वैत द्वैत रहित असा जो तो मी परमात्मा, द्वैत पण नाही आणि त्याच्या सापेक्ष अद्वैती सुद्धा नाही, द्वैती सुद्धा नाही, दोन्ही संपलं. तो ती माझी परमात्मा, ती माझी यात्रा करणे होय. या त्याच्या बोधातच यात्रेचे सर्व श्रेय अंतर्भूत आहे. आपला प्रपंच सुद्धा काय आहे? ती यात्राच आहे, देवाची यात्रा आहे, पंढरपूरची यात्रा आहे, पायी दिंडी सोहळा आहे आपला. तसेच ती आपली नर्मदा परिक्रमा आहे, ती आपली त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा आहे, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे. कुत्रं जसं पाहुणे आपले सगळे घर बंद असलं 8 दिवस, तर कुत्रं जसं घराला प्रदक्षिणा मारतं आणि रडतं, कू कू रडतं, ती त्याची कशी प्रदक्षिणा आहे, तशी आपण रोज सकाळी कामाव आणि संध्याकाळी घरी, ती आपली काय ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे, घर ब्रह्मगिरीची आपली. तसेच पाण्यावरील लाटा, तेव्हा तो म्हणू शकतो धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. ते दोघं नवरा बायकोंचं बोलणं चालू झालं, कसा काय आपला प्रपंच झाला, पहिले कसे होतो आपण आणि आता कसे झालो, तसं धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. तसेच पाण्यावरील लाट मोठ्या वेगाने जरी धावली तरी ती कशी जाईल?
जर पाण्याची लाट पळाली तर नाशिकला जाऊन येईल की नाही? नाशिकला जरी गेली ती पाण्याला सोडून, तसा आपण कुठे गेलो तर देवाला सोडून नाही. तसेच पाण्यावरील लाट मोठ्या वेगाने जरी धावली तरी तिने पाण्यात सोडून भूभागीचे आक्रमण केले असे मात्र होत नाही. जमिनीवर आलं का ते पाण्याला सोडून नाही. म्हणून त्या लाटेने जे स्थळ सोडावायचे किंवा ते सोडायचे ते किंवा ज्या स्थळात जावायचे ते स्थळ, चालणारा तरंग, त्याचे चालणे व ज्याने चालावायचे ते पाय, हे सर्व एक उदकच आहे. म्हणून ज्या ठिकाणी जायचे ते उदक, जिकडून निघाला ते उदक, आणि मधी पळतोय पायाने ते सुद्धा काय उदकच आहे. म्हणून ती लाट पाहिजे तितकी व हवी तिकडे धावत गेली तरी ते पंडूसुता ती उदक स्वरूपच असल्यामुळे तिची एकात्मता केव्हाही मोडत नाही. त्याप्रमाणे हा भक्त सर्वोत्तपरी मद्रूप झाल्यावर मी परमात्मपणाने सर्वत्र भरलेला असून तो सर्वत्रपणी माझ्याकडेच मत्स्वरूपी आला असे होणे, हीच कोणी माझी यात्रा होय. त्या यात्रेने तो चांगल्या रीतीचा यात्रेकरू झाला असे समज. हाताचे करणे पायाचे चालणे ऐसे बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे सर. हा हे होय मज कारणे ऐसे करणे, हाताचे चालणे पायाचे, हाताचे करणे पायाचे चालणे सगळे कशासाठी कर? माझ्यासाठी कर. मग तया सर्वात्मक ईश्वरा, सगळी कामच त्याची ईश्वराची कामं आहेत. आपण माणसाचं करतोय, माणसाचं आपण करतोय हे जोपर्यंत डोक्यात येतो तोपर्यंत आपण पक्के कोण आहेत? माणूस. आणि आपण देव झालो तर अवघे झाले लोकपाळ, अवघे जन झाले लोकपाळ, देव झाले अवघे जन गुणदोष हरपले. ते चित्त झाले महालाभे. अजून एक सकाळी रेडिओला लागतं बघा, विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले. अवघेच विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले, अवघेच देह झाले ब्रह्मरूप. महालाभे चांगल्या रीतीने यात्रा, आणि त्याचे शरीराच्या स्वभाववशात आणि त्याच्या शरीराच्या स्वभाववशात तो काही एक कृत्य करण्यास बसला, कृत्य आरंभिले तरी त्या कृत्याच्या निमित्ताने मीच त्याला भेटतो. चपला शिवल्या, दाड्या केल्या, रिक्षाने लोकांना पॅसेंजरला स्टेशनला सोडलं तरी सगळ्या कोणाचं काय चाललंय? त्याचं माझ्याशी संबंध झाला. देव देते, देव घेते आणि देवासवे व्यवहार येते. आपले सगळे व्यवहार कोणाशी चालू आहेत? देवाशी चालू आहेत. हे फक्त आपण ज्ञानेश्वरी दे तोपर्यंत आहे की नाही. हे पंडुसुता अशा स्थितीत हे कर्म व हा करता भेद जाऊन जो मी आत्मा त्याशी एकरूप होऊन आत्मत्वे करून मला पाहिले असता मद्रूपच म्हणजे पूर्वी असतोच, फक्त अबोध जातो. आता काय झालं आपल्याला? बोध. आणि पहिला काय होता आपल्याकडे? अबोध झाला. तर अबोध होता. आता बाबांनी काय दिला? म्हणजे बाबांनी पहिलं फक्त अ काढला. त्याप्रमाणे आपण थांबूया, 75ला थांबूया. हे पहा, त्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणेच होत असते, किंवा सोन्याने सोने झाकले तर ते झाकणेच होत असते. सगळंच आत बाहेर कोण आहे? सगळा ईश्वरच आहे. 75ला थांबतोय. किती 75ला? 1175ला थांबतोय. अध्याय क्रमांक ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18वा आणि 1175 क्रमांकाच्या ओळीला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे
पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सचितानंद श्रीपाद बाबान की जय. सचितानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे. यज्ञ दोषावे दोषोनी मज द्यावे पसारे दाने. जे फळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रतिवाडो. होता परस्परे जळो मैत्र जीवांचे. द्विधांचे हीन जाओ विश्वस्वधर्म सुरेवाहो. जो जे वांछित तो तिला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्तभू मंडळी भेट तुला उदा. सला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते अर्णव पियुषांचे चंद्रकेचे अलांछन. मार्कंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिनिलोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि रणथोपजीवी विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय हो आवेशी. एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल गाण बसाहो. एमेव रे ज्ञानदेवो सुख्या झाला. एमेव रे ज्ञानदेवो सुख्या झाला. एमेव रे ज्ञानदेवो सुख्या झाला. हरि ओम शांती शांती.